शिवरत्न सभागृहाचे नाव बदलण्यापेक्षा नवीन सभागृह बांधून त्याला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी नाव द्यावे असा पर्याय अर्जुन सिंह मोहिते पाटील यांनी दिला आहे। जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहाच्या नामांतरावरून सुरू असलेल्या वादात जिल्हा परिषद सदस्य अर्जुन सिंह मोहिते पाटील यांनी वेगळी भूमिका मांडली आहे। विद्यमान सभागृहाचे नाव बदलण्याऐवजी नव्याने सभागृह उभारून त्याला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हे नाव द्यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली। जिल्हा परिषदेत पत्रकारांशी बोलताना मोहिते पाटील म्हणाले की यापूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यमान सभागृहाला नाव दिले आहे, त्यामुळे ते नाव बदलून दुसरे नाव देणे योग्य ठरणार नाही। वाजपेयी यांच्या नावाला आपला कुठलाच विरोध नाही, मात्र त्यांचा सन्मान राखण्यासाठी नव्या सभागृहाला त्यांचे नाव देणे अधिक योग्य पर्याय आहे। सत्ता येते आणि सत्ता जाते हा वाजपेयी यांचा विचार होता, याची आठवण करून देत त्यांनी नामांतराच्या विषयाकडे राजकीय दृष्टिकोनातून न पाहता सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याचे आवाहन केले। जिल्हा परिषदेच्या विकास कामांमध्ये सर्व सदस्यांना समान निधी व सन्मान मिळावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली। मोहिते पाटील यांच्या या भूमिकेमुळे शिवरत्न सभागृहाच्या नामांतराच्या वादाला नवा पर्याय मिळाला असून याबाबत सत्ताधारी कोणता निर्णय घेतात याकडे आता जिल्हा परिषद वर्तुळाचे लक्ष लागले आहे। भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं माजी पंतप्रधान यांचं नावाला विरोध करायचं काही कोणी कारणच नाही। फार मोठं व्यक्तिमत्व आहे आणि राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम फार देश पातळीवरती मोठं त्यांनी केलेलं आहे, त्याच्यामुळं त्यांना विरोध करायचं काही कारणच नाही। पण एकीकडे जर आपण बघितलं तर अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं नाव देत असताना जर जिल्हा परिषदेने किंवा पदाधिकाऱ्यांनी जर एखादी दुसरी नवीन कुठली इमारत उभा केली असती, किंवा वाचनालय असेल, ग्रंथालय असेल किंवा शेतकऱ्यांसाठी निवासस्थान असेल, ह्या अशा गोष्टी करून जर त्या इमारतीला जर अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं नाव दिलं असतं तर निश्चितच त्याचा सर्वांना आनंद झाला असता आणि कोणाची मनंही दुखावली नसती। जर आपण बघितलं शिवरत्न सभागृह नाव ही जुनी पूर्वीची जी सदस्य असतील किंवा जुनी जी नेते मंडळी असतील तिने कुठल्या तर भावनेनं या सभागृहाला नाव दिलेलं आहे आणि हे नाव न काढता जर अजून सर्व पदाधिकाऱ्यांनी जर विचार करून जर नाव हे ठेवून दुसरी सभागृहाला नाव दिलं तर निश्चितच आम्हाला सर्वांना त्याचा आनंद होईल।